उत्तर प्रदेशमध्ये जागा वाटपाचा तिढा इंडिया आघाडीचा सुटलाय असं समजतंय। 80 पैकी 17 जागा काँग्रेसला तर 63 जागा सपा लढणार आहे असं समजतंय। समाजवादी पार्टीकडे एवढ्या मोठ्या संख्येने या जागा असतील। अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी यांच्यामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीत हा तोडगा निघालाय असं समजतंय। उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीचा हा जागा वाटपाचा तिढा अखेर सुटलाय। अखिलेश यादव, समाजवादी पार्टीचे आणि काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांच्यामध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये हा तोडगा निघाला असं समजतंय। 80 जागा लढवल्या जाणार आहेत इंडिया आघाडीकडून, ज्याच्यामध्ये 63 जागा सपाकडे असतील आणि 17 जागा काँग्रेसला मिळतील अशी माहिती समजते। गेल्या अनेक दिवसापासून या जागा वाटपाकडे देशभरातल्या नागरिकांचं लक्ष होतं आणि अखेर जागा वाटपाचा तिढा सुटलाय। उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा इंडिया आघाडीकडून लढवल्या जातील। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून आपण अपडेट्स घेऊयात। शिवाजी, 63 जागांचा आकडा जर सपाला मिळत असेल तर मग इतर पक्षांमध्ये नेमका काय सूर आहे या जागा वाटपासंदर्भात? सुरुवातीला जर आपण पाहिलं तर दोन्ही पक्षांमध्ये तिढा होता जागा वाटपाचा। काँग्रेस 20 जागा मागत होतं आणि सातत्याने या संदर्भात सपाकडनं 11 जागा देण्यात येत होत्या। मात्र अखेर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये पोहोचली तेव्हा या जागा वाटपाचा तिढा आणखीनच बिकट होत गेला। त्यानंतर आता काँग्रेसने जरा सरत घेत 17 जागा घेतलेल्या आहेत। या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने सपामधून ते भाजपकडे जात आहेत, आरएलडी हा सपाचा एक मित्र पक्ष भाजप सोबत गेलेला आहे। त्या पार्श्वभूमीवरती सपाने देखील जरा नमतं घेत आता काँग्रेसला 17 जागा दिलेल्या आहेत आणि या 17 जागांमध्ये काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेला रायबरेलीचा देखील समावेश आहे, अमेठीचा देखील समावेश आहे, प्रयागराज, वाराणसी, महाराजगंज, देवरिया, बासगाव यासारख्या मतदारसंघाचा समावेश आहे। आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय उत्तर प्रदेश असो किंवा इतर राज्यामध्ये ज्या ज्या राज्यात भारत जोडो न्याय यात्रा जाते त्या राज्यामधील मित्रपक्ष म्हणा किंवा महत्वाचा नेता भाजपमध्ये जाताना पाहायला मिळत होता। मात्र उत्तर प्रदेशमध्ये आता पहिल्यांदाच असं घडतंय की सपाने तोडलेलं गठबंधन पुन्हा एकदा जोडून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे इंडिया आघाडीला एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। जी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।